त्या परमात्मा मार्ग मध्ये जो भी कोणी व्यक्ती जुळलेला असेल तो दुखी आहे, दुखी होता. बरोबर आहे. 1921 मध्ये महान पुरुष या पृथ्वीवर जन्माला आले नसते तर आपण जुळलो नसतो. जुळलो असतो का? आपण किती लोकांनी ती भगवंत पाहिलाय? किती लोकांना भगवंत पाहिलाय? तर कोणाची भगवंताना पाहिला? पाहिलाय का कोणा एखाद्यानं? आपण का पाहिलं? तर मग का पाहिलं की आपण भगवंताची शक्ती पाहिली. का पाहिली आपण ना? कोण्या माध्यमातून? एका दुखी माणूस एका मार्गदर्शकाकडे जाते, त्यांच्याशी बोलणं करते का माझ्यावर ह्या प्रकारचा दुःख आहे, तो सांगते मार्गदर्शक हा मार्ग मरण्याकरिता आहे. माणूस पक्का केव्हा होता या मार्गात? भगवंतात विलीन झाल्यावर होते. कधी होते? भगवंतात विलीन झाल्यावर होते. आपण त्या मार्गाच्या नियमांना चालून नाही तर दुःखाचे पात्र बनून राहू. कारण दुःखाचे पात्र बनून राहू. महान त्यागी बाबा जुमदेजीने काय केलंय? भगवंताची शक्ती, बाबाची भक्ती, मार्गदर्शकची युक्ती, तर ह्या सेवकांची दुःखामधून मुक्ती झाली आहे. काय झाली आहे? ह्या सेवकांची ह्या मार्गामधून दुःखातून मुक्ती झाली आहे. पहा सेवक बांधवांनो, दुःख माझ्यावर बी आलंय. हरेक सेवक दुखी असते. माझ्या गावात एक निर्मला वानखेडे म्हणून एक बाई आहे, सेवकीन आहे. मार्गात होती, कच्चीचे कार्य चालू होते तिचे, पण तिच्या हाताने दुःख कोणतं आलं तर मालूम नाही. कोणती चूक झाली, काय झाली तर मालूम नाही. तिच्या मुलांना फोन केलं, म्हणते जोगेश्वर काकाजी कुठं? म्हणलं तारसा आणला होता. माझी आई म्हणते खूपच परिस्थिती एकदमच बेकार झाली, म्हणते तुम्ही या. मी गाडीले किक मारून सांग घरी गेलो. तो मुलगा होता, एक मुलगा त्याच्या खोटी गेला तर मालूम नाही. त्या त्या शेवटींकडे पाहिलं तसं वाटलं मला का अलगच काय वाटलं. अरे बाबा म्हणलं किती वेळ झाला? काकाजी म्हणते आता एखादी तास झाला म्हणते. म्हणलं काकूले बोलून आण. मोठा मुलगा आला. म्हणलं काकूले बोलून आण. माझ्या घरवालीला बोलून आणलं. रत्नवाला म्हणलं तिची दातकुडी खोलून पाय बरं त्या वहिनीची. दातकुडी बसून गेली होती. मोठ्या मुलाला म्हणलं तीर्थ बनव रे बाबा. तीर्थ बनवलं, डोळ्यावर छडका मारला, तर कोणत्याच प्रकारची तिची पत्नी हल्ली नाही. का नाही हल्ली? हल्ली नाही. पहा, थोडंसं चम्मच टाकून सर माझ्या पत्नीने पहिले तिच्या तोंडामध्ये बोट टाकून दिलं होतं. मिठी मारून तर तिचे असे हाताले पूर्ण हे झाले होते, घाव झाले होते. चम्मच टाकलं, ते तीर्थ पाहिलं. त्या बाईला चेतना आली नाही. गाडी बोलवली, त्या गाडीमध्ये मांडलं तर 2 बाया गावच्या, अनेक वेळा बाया होत्या. हिचा पती पण असाच गेला म्हणे एका जणाच्या मांडीवर. हे बाई बी अशीच गेली. सावरगावून जाताना कनान रोडले एक नरसाळा म्हणून गाव पडते, त्याच्या बादमध्ये एक नहर पडते. 2 मुलं बसले होते आपल्याला घेऊन. मागच्या सीटवर मी ड्रायव्हर साईडला बसलो होतो. हाताची नळी माझी मेहनतीचा एक हात पकडून ठेवलं होतं. नाडी चालू होती, पण नरसाळाच्या तो नर ओढवल्यावर नाडी बंद झाली. तो हात सोडला, मी त्याच्या पोरांनी जो हात पकडला तर तो हात पकडला तर मोठा मुलगा लढला. लग्नाला एक मुलगा होता त्याच्या. लढला. लढू नको रे बाबा म्हणलं, भगवंताला योग माग म्हणलं. मी माझ्या मनामधून योग माग म्हटला. हे भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जुमदेजी अनेकात असताना, कोणते धर्माचे लोक म्हणते ते मानभाव पंथी लोकांमध्ये होते ते लोक. म्हणलं अनेकात असताना या बाईचा मालक गेला. मार्गात आल्यावर हे बाई गेली. मला सेवक नाही म्हणणार, परंतु अनेक वाला म्हणन का जोशी भाऊ? अनेकात असताना माणूस गेला, मार्गाशी जुळल्यावर त्याची पत्नी पण गेली. हे दोन्ही मुलं लेकरं, 3 मुलं, एक मुलगी होती, 2 मुलं होते. उन्हे पडले बा. भगवंता म्हणलं जो बी करायचं आहे चांगलं करायचं आहे म्हणलं. राय हॉस्पिटल कामठीमध्ये नेलं. नर्सनं पटकन मोठ्या डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरनं हाताची नळी पकडली, सोडून दिली. तो घोषित करणार होता, हे बाई गेली बाबा. काय करणार होता घोषित? हे बाई गेली बा. मुलाला म्हणते किती वेळ झाला दादा? तर तो म्हणते 2 सव्वा 2 तास झाले म्हणते. मुलानं म्हणलं इंजेक्शन बी नाही लावलं, कोणत्याच प्रकारची त्या बाईला टॅबलेट नाही चारलं. ते बाई ऑटोमॅटिक अशी वर सलापकडे पाहायला लागली. डॉक्टर तिच्याकडे झुकून पाहायला लागला. काय कोण्या भगवंताची पूजा करते? पहा, एवढी मोठी शक्ती आहे. ह्या शक्तीला टिकवण्याचं काम कोणाचं आहे? सेवकांचं आहे. आई कशी वागली, आपण सेवकीने कशी वागायला पाहिजे,
सेवकांच्या मुली आणि मुलांना कसं वागायला पाहिजे. परंतु आजकाल कोणी बापाची मर्यादा नाही ठेवत, कोणी आईची मर्यादा नाही ठेवत. ह्या मर्यादाला तुम्ही पण टिकवा, मी पण टिकवीन. एवढीच बोलून मी 2 शब्द पूर्ण करतो. मी माझी जागा घेतो. जी सर्वांना माझा नमस्कार.